पोहे बनवायच्यात बघा किती कांदा कापायचं चाललंय मस्त मध्ये रात्री इथं जाऊन मुक्काम केला दाजी होय दाजी हो ना हा झोप चांगली झाली आहे. एकदम मस्त मस्त गुर गाया खटाखट टकाटक मध्ये पड्याला तिकडे रोड आहे आणि आता पोहे बनवून वारकऱ्यांना वाटायचे तिथं ते जाऊचं तुम्हाला सगळे खटाखट टकाटक मध्ये होय हा आता हाय आंघोळ आम्ही पारस आहे अजून होय सकाळ सकाळ आता उठलो. जय हरी रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. आता वेळापूर मध्ये आम्ही हा दादांच्या घरी रात्री मस्तपैकी रेस्ट बी झाला जेवण खाऊन झालं. आता परत ब्रेकफास्टला पोहे खाणार आहे आज. हा पोहे आता आंघोळ करून घेतो आधी झाला काय आल्या काय खटमटीत झाला नुसता टकाटकच मामा चियापुला कांदा दार कापतो. लावली गावात कांदा चिरला असे का नाही ती मला सानी होय बर इकडे कशाने कापला काय चाकू कृष्ण कांदा कापू लागतो इकडे छान पैकी ती दुबाई बी काम करू लागते ह्या दोघींना मी ओळखलंच नाही पण. अयो का बरं असं आहे होय. बाहेर नाही आणले. बारकाल्या होते तेव्हा आम्ही आलतो गेल्याची गेल्या गेल्या वर्षी नाही पण तुझ्या गेल्या वर्षी होतो हा. ती बारीक होत्या तेव्हा बारक्या होत्या आता मोठ्या झाल्या पुढल्या वर्षी बारीक लागून चुलच पेटावली शेंगदाणा ही भाजायचं काम चालू काय म्हणती सगळं रेडी झालंय हे भाजायचं चाललंय एकदम मस्त म्हणजे ह्या साईडला पोहे दुहीचं काम चाललंय होय हा हे 2-3 वेळा करावं लागेल ठीक आहे असं नाही करायचं. होय असं लिंब वारकरी खातेल कर सगळी पोरं बी आहेत ती सगळी चिली पिली होय वारकरी खातेल का लिंबू खाते मी खाते की एखाद्याला आवडतं एखाद्याला आवडत नाही बरं चिर तर वाटायला जायचंय हवेला होय कुठं हवेला आता आम्हीच पोहे खातोय कसं वाटलं एक नंबर कसं झालं मामा एक नंबर क्वालिटी पोहे ना एक नंबर. हा आता आम्ही बी माऊलीच आहे होय हा मग आम्ही आधी पोहे खाल्लं छान छान पैकी सगळ्यांनीच खाल्लं आता भरलं का कशात भरलेत काय छान बनवलं अर्चना ताईने मस्त बनवल्यात हा कोण कोण ओळखतंय हा हा, पोहे तुमचा पाहुणचार आम्हाला करायला भेटला हीच आमचं मोठं भाग्य आहे. हा हाय की काय मामा कुठे गेलं दादा शेटन ते पोर आलती की पोर काढ बनवून आणलंय पोहे वाटायला दादा शेट तिकडे व्हिडिओ काढा ना साईडलाच वाटा त्या साईडलाच वाटा काय म्हणतात साहेब काय म्हणतात चालली दुटी हा असं हा झाली की बारा बघितली म्हणा सगळी अय दाजी कुठं वाटायचं पडायला होय बर गर्दी होईल का गर्दी होईल पडेल चला घ्या घ्या तिकडे तिथंच राहून द्या त्याच्यावर ठेवायचं करून प्लेटी सुट्ट्या मी देतो. विष्णू विष्णू इकडे थोडं थोडं वाचायचं विष्णू तसं सुरुवात करू घ्या माऊली पोहे घ्या माऊली उठा बसा 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 घेतील सगळी बसा बसा पोहे खात म्हटलंय पण असू द्या वाटलं लागली कडे वाटणाराला सुचत नाही मी लांबच थांबतो लय गर्दी मी जावणार नाही काय म्हणतो तुम्ही परत मग म्हणता वारकरी कशी त्याच्यात लय लय जाऊ द्या खाऊन द्या लय बी वाटलेलं दावायचं नाही बरेच जण म्हणतात दादा लय बी गर्दी लय राडा काल बिस्लेरांचं वाटलं होतं ते दावलं होतं तर म्हणले आणि काय बरेच जण म्हणले असं इकडं अन्नदान कमी असतं जरा कुठं नातेपुतेच्या पुढं पंढरपूरमध्ये तर काहीच नसतं असतं थोडं थोडं पण एवढं नसतं 288 भांडगं आहे ती महाराष्ट्रात आणि त्यांनी प्रत्येक चौकात एका एकाने वाटलं तर चौक
कुठं जागाच पुरं आहे म्हणजे वारकऱ्यांना नको नको होईल इतकं बघितलं होईल मोबाईलचं तुम्ही ओके असं नाही चाललंय ज्याला घ्यायचंय ते घेतं पण नाश्ता केल्यावर निवांत वारकरी असं खात्यात निवांत रिलॅक्स असा माहोल असतोय कारण ह्या साईडने गाड्या वाहत्यात पडेल साईडने पालखी वाहते इकडे बी ज्याला जसं जमतं पाणी बी दिलं त्यांना थोडं थोडं सगळ्यांना कोणाला लागलं तर गाड्यात आणतात होत आहे का नाही किती वेळ जाऊन संपलं का नाही संपलं चला आता थांबवतो या गोष्टी हेड येतच अक्का पोहायचं काढलाय घेतलंच आहे आम्ही महाराजांचं म्हणणं होतं आम्ही इथून तिथून आलो बर आणि आमची दिंडी आहे का नाही भुका लागल्या होत्या खायलाच काय नव्हतं बर पण तुम्ही आहात ना आम्हाला खायला सगळ्यांनी घेतलं का सगळ्यांनी घेतलं. किती लोक होती जवळजवळ 150 लोक होती 150 लोक सगळ्यांचं भागलं का सगळ्याचं भागलं बघा म्हणजे अख्ख्या दिंडीतच भागलं खटकाम झालं दुसरीकडे फिरायला लागलो तर लोटू लोटू लावी होय का माग लोटू लोटू लावित होते आम्हाला हा आणि गर्दी बी राहते काय काय लय ठिकाणी. गर्दी. महाराज सकाळचा टायमिंग आहे ना. पांडुरंगानं आम्हाला तुमच्यासाठी लावलं लय हा. पांडुरंगाने लय चांगलं पांडुरंगानेच लावलं होतं बस लय पांडुरंग पांडुरंगाची कृपा ही म्हणजे कुणाची आमचे लयच आनंद झाला आम्हाला लयच आनंद झाला हा असं ठीक आहे त्यांची दिंडी थांबली होती इथं म्हणजे असं होतं ना मित्र दिंडी क्वालिटी कशी लागली काय माहिती सकाळी काय काय जमणार नाही कुठल्या गावची दिंडी आहे माऊली बीडची होय बीडची दिंडी गेवराई तालुका असं असं ना चला ह्या गोष्टी इथंच थांबतो आता दादा शेट्टी आम्ही आता काही निघालो डायरेक्ट पंढरपूरच्या दिशेने आई जाता जाता अजून बरंच काही विषय राहणार व्हिडिओ लोडिंग होत नाही त्यानं लय दुःख करण्याचा प्रयत्न करतो आम्ही